संक्रांतीच्या 2 दिवस आधीच आम्ही वौसा तयार करून ठेवला होता. त्याचं कारण पुढे सांगते. त्याआधी तर सकाळी आत्यांनी सारून घेतलं होतं कारण संक्रांतीमुळं. त्यानंतर इथं मी दळण करायला घेतलं कारण उद्या भोगी होती आणि भोगीसाठी आपल्याला बाजरीची भाकरी लागते. त्यामुळे मी इथं दळण करायला घेते. इथं मामांनी आणलं होतं, खण आणले होते. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इथं भाजीपाला आणला, ते सुद्धा नीट करून ठेवायचा होता. मेथीची भाजीच खूप छान होती, कोथिंबीर, इथं वांगे, आपल्याला सगळं खेंगटासाठी लागतं. आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग इथे हरभरे भिजायला घेतले. मग थोडेसे हरभरे भिजवले की छान असं खेंगट होतं, त्यामुळे मग इथं हरभरे भिजवले. त्यानंतर इथं भाजीपाला नीट करायला बसले. म्हणलं चला सगळं नीट करून ठेवावं कारण उद्या आपल्याला पटकन करायला लागेल कारण सकाळीच मला खेंगट करायचं होतं. त्यामुळे पटकन भाजीपाला सगळा नीट करून व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिला. त्यानंतर मग आम्ही इकडं गेलो होतो शेजारी कारण मला थोडंसं पार्लरमध्ये जायचं होतं, त्यामुळे गेलो. मग घरी आली मी इथं ॲब्रो केला होता. मग त्यानंतर इथं शिवचे फ्रेंड आले होते, सगळे खेळायला, इथं आमचे शेजारचे आहेत. त्यानंतर मग इथे आम्ही हुरडा पार्टी केली होती आणि इथं थोडेसेच हरभरे होते कारण हरभरेच नव्हते. मग तेच आत्यालासाठी ठेवून दिले वौशासाठी. इथं छान असे बोरंसुद्धा आणले होते. मग आत्यांनी रानातून इथं ज्वारीचं हे आणलं होतं. त्यानंतर मग आत्यांचं चाललं होतं बॅग भरायचं काम कारण उद्या त्यांना जायचं होतं देवाला, त्यामुळे मला पाठच करायचं होतं. मग इथे संध्याकाळच्या टायमाला आम्ही वौसा करायला घेतलं कारण उद्याच्याला त्यांना देवाला जायचं होतं. ते देव वौसायला जायचं होतं म्हणून सगळा वौसा इथंच घेऊन जायचा होता, त्यामुळे सगळा वौसा तयार केला. तुमच्याकडे कसं करतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. मग इथे शिवचं सुद्धा चाललं होतं हेल्प करायचं काम. आता तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथेच एंड करते. बाय बाय.